काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून जाणाऱ्यांची चर्चा होती, पण आता हे चित्र बदलले। आता विविध पक्षातल्या नेत्यांचं इनकमिंग सुरू झालंय। मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघाचे अध्यक्ष YN मनिया, ठाण्याचे माजी महापौर नईम खान आणि मालेगाव विकास आघाडीचे सुनील गायकवाड यांनी 4 नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। हमने ये फैसला किया कि आज हिंदुस्तान के मौजूदा हालात में जबकि फिरका परस्ती बहुत जोरों पर चल रही है, हमने अपने लोगों से मशवरा करने के बाद खास तौर पर मालेगांव और महाराष्ट्र की अक़लियतों में खास तौर पर मुसलमान और ओबीसी के विकास के लिए मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेबांचं मार्गदर्शन निश्चित मला उपयोगी पडेल या एवढ्याच हेतूने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला। आम्ही ओबीसी सर्व समाज, हिंदू आणि मुस्लिम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही समर्पित होऊन आम्ही कार्य करू आणि चांगल्यापैकी कार्य करून महाराष्ट्राचे चांगले ओबीसीचे दिवस येतील। पक्षात आलेल्या या नव्या सहकार्यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केले। अजून काही जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असंही यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितलं। अजून 2-3 टप्पे पक्ष प्रवेशाचे आहेत, त्या टप्प्यामध्ये सर्वजण सामील झालेले आपल्याला पाहायला नक्की मिळते। काही आमदार महोदय संपर्कात आहेत। अपेक्षा अशी आहे की 1-2-3 दिवसामध्ये आपल्याला पुन्हा निमंत्रित करण्याची वेळ माझ्यावरती येणार आहे। धर्मनिरपेक्ष विचार हा पाया असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते। विविध पक्षातल्या नेत्यांचं इनकमिंग हीच गोष्ट स्पष्ट करते। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून तुमला